गुड मॉर्निंग. मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं माझ्या आपल्या शुभांगी ब्लॉगमध्ये. तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना खूप छान आनंदाचा आणि आरोग्य द्यायचा हो हीच ईश्वराची प्रार्थना. तर भाटवलेल्या वर्षश्राद्धाचा कार्यक्रम एका ठिकाणी, तर मी तिकडे चालली. तर म्हटलं तुम्हाला पण दाखवू कुठे चालली. तर तुम्ही विचार करत असाल का वर्षश्राद्धाला चालले आणि शुभांगी काय सांगते एवढं काय त्या. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण खूप हृदयस्पर्शी हा व्हिडिओ आहे. तर हे बघा वर्षश्राद्धाच्या ठिकाणी आलेले आहे. तर इथे साड्या नेसवायचा कार्यक्रम चालू आहे आणि कुणाचं बघा तर वर्षश्राद्ध. माझ्या ब्लॉगमध्ये बघितलेच असेल, तर मी त्याबद्दल मला तरी काही सांगितलं नाही. पण खूप हिंमतवान पोरगी नाव लागलेला, कारण खूप मोठं दुःख झालं पर्सला, पण त्याचं खूप ती उभी राहिली आणि खरं तिच्याकडून खूप शिकण्यासारखं. तर ही आमची सुनबाई अनुराधा आणि मी अनुला साडी नेसवून दिली. ती बघा भरपूर पाहुणे वगैरे आलेले, सगळेजण अनुला साड्या देत आहे. दुःख काढण्याची पद्धत असते ही साड्या देण्याची. हे बघा इकडे वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमासाठी मंडळ टाकलेले आहे. भरपूर पाहुणे नातेवाईक मनोगत मित्रमंडळी जमा झालेली. इथे शूटिंग काढण्याची चालू अनुची चुलती आणि चुलत ही पण चांगली मुलगी. तर हा फोटो आहे अनुच्या आईचा आणि अनुच्या भावाचा. तर आमच्या सुनबाई अनुची आई आणि तिचा सख्खा भाऊ भूषण यांच्या दोघांचं हे वर्षश्राद्ध आहे. आणि ही बघा पाहुणे वगैरे जेवण करतायत. तर अनुची आई सुनीता संजय लोंढे आणि जेवणासाठी भरलेल्या वांग्याची भाजी केलेली आहे. त्याच्यानंतर इकडे वरून दिसते पातेल्यामध्ये पाहते. ही बघा बादलीमध्ये गुलाबजाम आहे आणि या खालच्या पातेल्यात काय भात. या पातेल्यात पण भात केलेला आहे. शिल्लक दिसतोय अजून. भरपूर पाहुणे येऊन गेले, तर अजून भरपूर पाहुणे यायचे बाकी. इकडे पुऱ्या आहेत भरलेल्या वांग्याच्या भाजीसोबत. तर हे अनुचे वडील आहे, संजय लोंढे नाव आहे त्यांचं. तर कशी परिस्थिती झाली ही सांगतेच मी तुम्हाला. तर त्यांच्याशी मी थोडंसं इकडचं तिकडचं बोलते. त्यांच्यासमोर ऑफर ठेवलेलं तुम्हाला दिसत असेल, तर ते सध्या ऑफरवर चालत आहे. तर ही त्यांची कशी परिस्थिती झाली आणि काय हे जर तुम्ही ऐकलं तर तुम्हाला पण हृदयाला नक्कीच पादर फुटली. आणि किती मोठा दुःखाचा डोंगर ह्या पोरीला बसवायला नानाची गाडी कधीच लय वाचला. बरं एवढं बरोबर काळ वेळ आली चांगलं मेडिकल आहे ना, तेवढ्याला मामा म्हणायचं. इथे कार्यक्रमाची मुलांची वाढायचं वगैरे चालू आहे बघा. आणि भरपूर लोक दिसत आहे, अजून भरपूर लोक येऊन गेले आणि ते भरपूर लोक येत आहे. अनुच्या वडिलांशी बोलून झाल्यानंतर मग मी घरामध्ये गेले अनुशी बोलायला. अनुच्या अंगावर मी दिलेली साडी हे बघा, तिला मी साडी बदलायला लावली होती, कारण दुःख काढण्याची पद्धत असते. मग तिला साडी घालायला लावली, तिने घातली माझी साडी. नाही तर अनुशी बोलते मी. तर अनुच्या आईचं आणि अनुच्या भावाचं वर्षश्राद्ध कसं एका वेळेस आली आणि तिच्या वडिलांची ही कशी परिस्थिती झाली तर हे तुम्हाला सांगते मी. 1 वर्षापूर्वी अनुची आई, अनुचे वडील आणि अनुचा भाऊ असे सर्वजण रिक्षामध्ये येत होते. परिस्थिती नाजूक आहे ह्या कुटुंबाची खूप. तर अनुच्या एका प्रायव्हेट दुकानात कामाला होती, तर तिचे वडील रिक्षा चालवायचे. सकाळी 8ला गेल्यानंतर संध्याकाळी 8 वाजेपर्यंत अनुच्या आईची ड्युटी असायची आणि ड्युटी संपल्यानंतर तोपर्यंत यांचं पण रिक्षाचं काम झालेलं असायचं. मग अनुचे वडील तिच्या आईला घ्यायला जायचे आणि मग तिच्या आईला घेऊन तिच्या भावाची पण तोपर्यंत सुट्टी झालेली असायची. तिचा भाऊ पण एका कपड्याच्या दुकानात कामाला होता आणि मग सर्व सोबत घरी यायचे. असं त्यांचा दिनक्रम. असं काबाड कष्ट करून हे कुटुंब उदरनिर्वाह करत होतं. तर त्या दिवशी हे रिक्षाने येत होते. संध्याकाळची साधारणतः 8चा टायमिंग होता आणि समोर एक आयशर टेम्पो आला आणि त्या टेम्पोने यांच्या रिक्षाला जोरदार धडक दिली.
रिक्षा चालकाची म्हणजेच अनुच्या पप्पांची काहीही चुकी नव्हती, पण समोरचाच रॉंग साईडने आला आणि त्यांनी रिक्षाला जबर धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की त्याच्यामध्ये अनुची आई आणि अनुचा भाऊ यांच्या डोक्याला आणि पोटाला जबरदस्त मार लागला. अनुचे भावाचे तर दुसऱ्या दिवशी निधन झाले. संध्याकाळी 8 वाजता ही घटना घडली आणि दुसऱ्या दिवशी अनुच्या भावाचे निधन झाले. आणि अनुच्या आईची होती 2-3 दिवस परिस्थिती, पण त्या पण शुद्धीवर नाही आल्या आणि दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी त्यांचे पण निधन झाले. तर 2-3 दिवसापूर्वी अनुच्या भावाचे वर्षश्राद्ध त्यांनी घरातल्या घरात केले आणि आज दोघांचे मोठे वर्षश्राद्ध त्यांनी एकत्रित केले. तो खूप हृदयद्रावक ही घटना आहे. आणि अनुच्या वडिलांच्या पण खुब्याला मार लागला होता, तर ते आता ऑकरवर चालतात आणि त्यांच्या घराची खूप दयनीय अवस्था झाली. आणि तुम्हाला विशेष वाटेल की अनुचं ज्यावेळेस लग्न झालं माझ्या पुतण्याशी, तर त्यावेळेस अनुचं वय फक्त 16 वर्ष होतं आणि 16 वर्षाची ही अनु छोटीशी. 17 वर्षी हिला लगेच बाळ झालं, मोठा विराज. तुम्ही त्याला माझ्या ब्लॉगमध्ये नेहमीच बघितलं असेल. त्यानंतर आणि 1 वर्षाने लगेच तिला लहान मुलगा झाला जय. तर असे 2 वर्षात अनुला 2 मुलं झाले. कदाचित देवानेच हे सगळं करून घेतलं. तिच्या आईला लवकर बोलवायचं होतं म्हणून. आईसमोर बोलीचं सगळं प्रपंच छान होऊन गेला. आणि लहान जय 2 वर्षाचा असताना तिच्या आईचं असं झालं. आता जय 3 वर्षाचा आहे आणि विराज 4 वर्षाचा आहे. तर अनुच्या लग्नाला आता फक्त 5 वर्ष झाले आणि अवघी 21 वर्षाची ही अनु. तर हा बघा, हा अनुचा लहान भाऊ आहे रितेश. आता हा पण गॅरेज काम करतो आणि त्यांच्या कुटुंबाचा कसा उदरनिर्वाह चालू आहे. तर अशी छोटीशी ही निरागस अनु, तिच्यावर देवाने अशी वेळ आणली. अशी वेळ देवाने कुणावरच आणू नये. तर खूप हृदयस्पर्शी हा प्रसंग होता. त्याच्यामुळं मुद्दाम मी तुम्हाला हा वर्षश्राद्धाचा कार्यक्रम दाखवला. तर अनुसोबत बघा तिचा छोटा वीर आहे, तो काहीतरी मागतोय तिच्याकडे. तर वर्षश्राद्धाचा कार्यक्रम आटोपून आली आता मी माझ्या घरी. तर किती दुःखाचा डोंगर ह्या कुटुंबावर कोसळला याचा विचार तुम्ही पण करू शकता. तर अवघी 21 वर्षांची अनु, तिला दुःख काय याची पण तिला समज नाही अजून. पण एवढ्या लवकर तिच्या डोक्यावरून आईचं छत्र हरपलं. आणि मी तुम्हाला सांगितलं ना का कदाचित तिच्या आईचं आयुष्य कमी असल्यामुळंच कदाचित देवाने हे सगळं लवकर घडून गेलं. 21 वर्षाची अनु, तिच्या लग्नाला त्या 5 वर्ष झाली, 2 मुलं झाले तिला. पण तिचा संसार जरी छान असला तर पण आता तिच्या डोक्यावर आईचं छप्पर हे राहिलेलं नाही आहे. आणि तिचा लहान भाऊ जो रितेश, तो आता काम करतो आणि त्यांचा उदरनिर्वाह कसा चालतो. म्हणजे वर्षश्राद्धाचा जिथे कार्यक्रम झाला इच्छाकृतीने वास्तविक पाहिलं तर ते अनुच्या चुलत्यांचं घर आहे. आणि अनुच्या आईवडिलांनी आता म्हणजे तिच्या आईचं असं होण्या अगोदर म्हणजे वर्षभरापूर्वीच त्यांनी घर बांधलं होतं. अर्धं काम झालं होतं तर अर्धं काम बाकी होतं. पण भाड्याच्या घरात राहण्यापेक्षा त्या अर्धवट बांधलेल्या घरातच ते राहत होते. आणि कसं त्यांचं आपला उदरनिर्वाह चालू होता. पण त्याच्या मनात मात्र काहीतरी वेगळेच होते. असा अत्यंत हृदयद्रावक हा प्रसंग होता. म्हणून मुद्दाम मी तुम्हाला हा वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमाला दाखवला. तर कसा वाटला आजचा तुम्हाला हा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि अजून जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा.